नमस्ते। हा व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ फक्त दारुड्यांसाठी आहे, मद्यपींसाठी आहे, AA मेंबरसाठी आहे। इतरांनी हा व्हिडिओ कृपया पाहू नये। आपल्याला त्याचा काही उपयोग नाही, आपल्याला त्यातले काही समजणारही नाही आणि आपल्याला त्याचा काही उपयोगही होणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ फक्त दारुड्यांनी पाहावा ही विनंती आहे। जर चुकून आपल्या नजरेसमोर हा व्हिडिओ आला तर कृपया अनामिकता पाळा ही सुद्धा आपल्याला विनंती आहे। जर आपण मद्यपीन असाल तर कृपया हा व्हिडिओ इथेच सोडून द्या, पुढचा व्हिडिओ पाहू नका। मद्यपींना आणि इतर सर्वांना विनंती की माझे 2 चॅनल आहेत। अननोन अल्की एका चॅनलचं नाव आहे आणि दुसरा चॅनल आहे केदार सीकर सनातन संस्कार। या अननोन अल्की चॅनल जो आहे हा फक्त मद्यपींसाठी असलेला चॅनल आहे। त्याच्यावरती दुसऱ्या इतर अमद्यपी लोकांचं काहीही काम नाहीये, त्यांच्यासाठी कोणताही व्हिडिओ त्या चॅनलवर नसतो। अननोन अल्की चॅनलचे व्हिडिओ इतरांनी पाहू नयेत। दुसरा माझा जो चॅनल आहे केदार सीकर सनातन संस्कार, हा चॅनल सर्वांसाठी कॉमन आहे। ह्या चॅनलवरती केदार सीकर सनातन संस्कार चॅनलवरती मी हिंदू धर्माविषयी, राष्ट्राविषयी, राष्ट्रप्रेमाविषयी आणि हिंदू धर्मातील श्लोक, सूत्र, स्तोत्र, मंत्र, भगवद्गीता हिंदी, भगवद्गीता मराठी अशा अनेक विषयांवरचे व्हिडिओ मी त्या चॅनलवरती पोस्ट करत असतो ह्या चॅनलवरती। त्यामुळे केदार सीकर सनातन संस्कार चॅनल आपण सर्वजण बघू शकता। आपल्याला विनंती आहे की कृपया या दोन्ही चॅनलची नोटिफिकेशन आपण ऑन करून ठेवा, जेणेकरून आपल्याला ह्या चॅनलवर मी सातत्याने नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाणार आहे। त्या नवीन सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन आपल्याला ऑटोमॅटिकली मिळत राहतील। माझे दोन्ही चॅनल पुन्हा एकदा नावं सांगतो, आपल्याला स्क्रीनवर पण दिसतायत। अननोन अल्की फक्त मद्यपींसाठी आणि दुसरा चॅनल आहे कॉमन जो आहे सर्वांसाठी, केदार सीकर सनातन संस्कार। पुढे जाऊयात। दोन्ही चॅनलच्या प्लेलिस्टचा वापर करा। माझ्या या दोन्ही चॅनलला वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत। केदार सीकर सनातन संस्कार चॅनल जो आहे त्या चॅनलवरती राष्ट्रधर्म तथा हिंदू धर्म विचार नावाची एक प्लेलिस्ट, सुंदर प्लेलिस्ट आहे। त्यात खूप सारे व्हिडिओज आहेत। सनातन श्लोक, सूक्त, मंत्र नावाची एक प्लेलिस्ट आहे। भगवद्गीतेवरच्या 3-4 प्लेलिस्ट आहेत। भगवद्गीता हिंदी, भगवद्गीता मराठी, भगवद्गीता श्लोक पठण अशा वेगवेगळ्या भगवद्गीतेचे वेगवेगळ्या उपक्रम आपण करत आहोत। आणि या प्रत्येक उपक्रमासाठी प्रत्येक विषयासाठी मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे। त्या प्लेलिस्टचा वापर आपण अवश्य करा। आपण जर मद्यपी असाल, अननोन अल्की चॅनलचे सभासद झालेले असाल तर अननोन अल्की चॅनलवरती सुद्धा आपल्या प्रत्येक वर्कशॉपसाठी मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि त्या वर्कशॉपचं नाव त्या प्लेलिस्टला दिलेलं आहे। त्यामुळे तुम्ही जो वर्कशॉप ऐकताय त्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला त्या वर्कशॉपचे सर्व व्हिडिओ एकामागोमाग एक सिरियली तिथे बघायला मिळतील। माझ्याकडून तुम्हाला लिंक मिळवण्याची गरज नाही। तुम्हाला प्लेलिस्टमध्ये गेलात की तुम्हाला त्या वर्कशॉपचे सगळे व्हिडिओ एकामागोमाग एक बघता येतील। त्यामुळे दोन्ही चॅनलच्या प्लेलिस्टचा वापर अवश्य करा ही विनंती आहे। पुढे ह्या भागाची प्रतिक्रिया ह्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्येच आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा। मद्यपींनी जो कुठला वर्कशॉप तुम्ही ऐकत असाल, जो कुठला व्हिडिओ तुम्ही सध्या ऐकत असाल, 4-5 वेळेला प्रत्येक व्हिडिओ ऐका आणि व्यवस्थित ऐकून झाल्यावर त्याच्या नोट्स काढून झाल्यानंतर त्या नोट्समधील महत्त्वाचे मुद्दे घेऊन त्याच व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये, जिथे तुम्ही व्हिडिओ बघत आहात तिथेच कॉमेंट नावाचं बटन असतं, त्या कॉमेंटमध्ये जाऊन आपली त्या भागाची प्रतिक्रिया तिथे कॉमेंटमध्ये सुद्धा पोस्ट करा आणि आपला आरतताईवरती जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही आपल्याला विनंती आहे। माझ्या दोन्ही चॅनलचे व्हिडिओजला लाईक करा, कॉमेंट प्रत्येक व्हिडिओला अवश्य करा आणि दोन्ही चॅनलची नोटिफिकेशन ऑन करून ठेवा ही आपल्याला विनंती आहे। चला तर मग आरंभ करूयात आजच्या भागाला, जो वर्कशॉपचा भाग आपण बघायला सुरुवात करणार आहोत। धन्यवाद। देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे। जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लावू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान मला दे। तुझी इच्छा पूर्ण हो, माझी नव्हे। परमेश्वराचे आभार मानूयात आणि सेट असाइड प्रेयर म्हणूयात। हे परमेश्वरा, आम्हाला एकत्र येऊन अशा पद्धतीने प्रार्थना करू दिल्याबद्दल तुझे आभार। आम्हाला बिग बुक ऑडिओ वर्कशॉप ऐकण्याची संधी दिल्याबद्दल तुझे आभार। बिग बुकमध्ये 12 पायऱ्या ज्यांनी लिहिल्या त्यांचेही आभार। आम्हाला आजचा दिवस मद्यमुक्त ठेवल्याबद्दल तुझे आभार। आम्हाला श्वास घेण्यासाठी हवा पुरवल्याबद्दल आभार। आमच्या पोटात अन्न, अंगावर कपडे आणि राहण्यासाठी आसरा दिल्याबद्दल तुझे आभार। 12 पायऱ्यांच्या आमच्या ह्या प्रवासात आम्ही नम्रपणे तुझे मार्गदर्शन, काळजी, दिशा आणि विवेक देण्यासाठी तुझी प्रार्थना करतो आहोत। हे परमेश्वरा, आमचे सर्व काही बाजूला ठेव। आम्हाला स्वतःबद्दल, बिग बुकबद्दल, मद्यपाशाबद्दल, मद्यमुक्ततेबद्दल, 12 पायऱ्यांबद्दल आणि तुझ्याबद्दल जे काही माहीत आहे, असे आम्हाला नुसते वाटते आहे
ते सर्व बाजूला ठेवायला आम्हाला मदत कर. हे परमेश्वरा, आमच्यापैकी प्रत्येकाला आज खुले मन ठेवायला मदत कर, जेणेकरून आम्हाला एक नवा अनुभव प्राप्त होईल आणि सत्य सापडेल. परमेश्वरा, तुझी इच्छा पूर्ण हो, माझी नव्हे. नमस्कार मित्रांनो, केदार माझं नाव, मी एक दारुडा आहे. BBIU बिग बुक आय अंडरस्टूड म्हणजेच मस बीबू मला समजलेले बिग बुक या वर्कशॉपच्या 49व्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मागच्या 48व्या भागामध्ये आपण 12 आणि 12 पुस्तकातील सामाजिक प्रवृत्ती बघायला घेतले होते. आपण त्यातील सामाजिक प्रवृत्ती पाहत असून त्यातील मैत्री आणि प्रतिष्ठा या 2 संकल्पना आपण बघितल्या होत्या. सामाजिक प्रवृत्ती, परमेश्वराने मानवाला दिलेली सामाजिक प्रवृत्ती 12 आणि 12 हातात घ्या. त्यातली सामाजिक प्रवृत्तीमधली मैत्री आणि प्रतिष्ठा या 2 संज्ञा बघितल्या होत्या. आता या 49व्या भागात आपण त्यातील पुढील संज्ञा आत्मसन्मान नावाची जी संज्ञा आहे ती बघायला सुरुवात करणार आहोत. आत्मसन्मान, त्यातील पुढची संज्ञा म्हणजेच आत्मसन्मान. ती म्हणजेच आपण स्वतःला जे समजतो आणि सामान्यतः लोक आपल्याबद्दल काय विचार करतात किंवा लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील हे आपल्याला वाटणे, यावर आत्मसन्मान अवलंबून असतो. आता आत्मसन्मान नावाची गोष्ट परमेश्वराने आपल्याला प्रत्येकाला दिलेली आहे, जी सामाजिक प्रवृत्तीच्या अंडर येते. आणि ती आत्मसन्मान म्हणजे काय, तर आपण स्वतःला जे समजतो, मी जो कोणी आहे, माझी जी काहीतरी आयडेंटिटी आहे, माझा काहीतरी मान सन्मान आहे, स्वतःबद्दल मला वाटणारा जो मान आहे तो म्हणजे आत्मसन्मान. किंवा लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील हे आपल्याला वाटणं, किंवा लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील हे वाटणं म्हणजे आत्मसन्मान आहे. आणि त्या गोष्टीवरती त्यांनी काय म्हटलंय, आपल्याबद्दल लोक काय विचार करत असतील ते आपल्याला वाटणे, यावर आपला आत्मसन्मान अवलंबून असतो. म्हणजे आपल्या स्वतःला आपल्याबद्दल जे काय वाटतं आणि लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं हे म्हणजे आपला आत्मसन्मान असतो. आणि आपल्याबद्दल लोक काय विचार करत असतील हे विचार करताना आपल्याला जे वाटतं त्याच्यावरती आपला आत्मसन्मान डाऊन किंवा अप असणं अवलंबून असतं, म्हणजे कमी किंवा जास्त असणं अवलंबून असतं. जर लोकांना आपण आवडतो आणि त्यांनी आपल्याला स्वीकारले तर आपल्या स्वतःबद्दल खूप छान, म्हणजेच लय भारी वाटायला लागते. लोकांना जर आपण आवडलो, लोकांनी जर आपल्याला स्वीकारलं, लोकांनी जर आपलं कौतुक केलं तर आपल्याला लय भारी वाटायला लागतं. जर आपल्याला वाटले की आता आपण लोकांना आवडत नाही आणि आपण त्यांना नकोसे झालो आहोत तर आपल्याला स्वतःबद्दल खूप घृणा यायला लागते. म्हणजे लोकांना आपल्याला जर असं कुठून तरी फील आला की हा माणूस मला टाळायचं बघतोय किंवा ही माणसं, हा ग्रुप मला आपल्यामध्ये सामावून घेत नाहीये, आपल्याला बाजूला टाकतोय, आपल्याला एकटं पाडतोय, असा जर आपल्याला काही फील आला तर आपला आत्मसन्मान खाली गेलेला असतो किंवा खाली जायला सुरुवात होते त्यावेळेला. आणि जर लोकांनी स्वतःहून आपल्याला ग्रुपमध्ये बोलवलं, ग्रुपमध्ये आपलं म्हणणं ऐकलं किंवा ग्रुपमध्ये आपल्याला समाविष्ट करून घेतलं तर आपल्याला लय भारी वाटायला लागतं. म्हणजे आत्मसन्मान, स्वतःबद्दल स्वतःला काय वाटतं आणि लोकांनी माझ्याबद्दल काय विचार करत असतील हे वाटणं म्हणजे आत्मसन्मान आहे. त्या सामाजिक प्रवृत्तीमधली पुढची संज्ञा जी आहे ती पुढची संज्ञा आहे गर्व. मला आनंद वाटतो की मला असे शब्द डिक्शनरीमध्ये पाहायची सवय लागली आहे. आपल्याला गर्व असायलाच पाहिजे आणि असे मला कायम वाटत आलेले आहे. लहानाचा मोठा होत असताना मला नेहमी वाटायचे की मी एक उंच आणि मोठा माणूस होऊन गर्वाने चालावे आणि लोकांनी बाजूला होऊन मला मान द्यावा. डिक्शनरीमध्ये दिलेल्या गर्व या शब्दाचा अर्थ अतिप्रमाणात किंवा असमर्थनीय असे स्वतःबद्दलचे मत होय. म्हणजे तिथं जो आपल्याला सांगतोय की मला असं वाटायचं की मी लहानपणापासून मला असं वाटायचं की मी एक मोठा माणूस झालो पाहिजे, मी उंच आणि चांगली तब्येत असलेला श्रीमंत माणूस झालो पाहिजे आणि लोकांनी माझ्याकडे बघताना आदराने बघितलं पाहिजे. म्हणजे नुसतं माझ्याकडे बघतानाच आदराने बघितलं पाहिजे आणि या गोष्टी म्हणजे गर्व, प्रत्येकाला स्वतःचा गर्व असला पाहिजे असं मला वाटत होतं, असं तो सांगतो. पण जेव्हा जीवनी डिक्शनरीमध्ये त्याचा अर्थ बघितला तेव्हा गर्वचा अर्थ असा होतो अतिप्रमाणात किंवा असमर्थनीय असे स्वतःबद्दलचे मत, असा डिक्शनरी मिनिंग दिलाय गर्व या शब्दाचा. म्हणजे स्वतःबद्दल काहीतरी लय भारी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी स्वतःला समजणे म्हणजे गर्व असं होईल. हे वाचेपर्यंत मला असं वाटत होते, म्हणजे डिक्शनरीतला अर्थ वाचेपर्यंत जोला वाटत होतं आपण स्वतःबद्दल एकतर भयंकर जास्त विचार करतो किंवा काहीच विचार करत नाही. हे दोन्ही प्रकार खरे किंवा योग्य नाहीत. वैयक्तिक संबंध म्हणजे आपले इतरांशी आणि इतर आपल्या भोवताली असलेल्या लोकांशी असलेले संबंध होय.
म्हणजे आता त्यातली पुढची गर्वानंतरची ही जी आहे संज्ञा त्यातली ती वैयक्तिक संबंध नावाची संज्ञा आहे सामाजिक प्रवृत्तीच्या अंडरची. तर वैयक्तिक संबंध म्हणजे काय, आपले स्वतःचे इतर लोकांशी, आपल्या अवतीभोवती जे कोणी लोक आहेत त्यांच्याशी असलेले आपले संबंध म्हणजे वैयक्तिक संबंध होय किंवा व्यक्तिगत संबंध होय. त्याच्यानंतरची संज्ञा आहे की महत्वाकांक्षा, सामाजिक प्रवृत्तीमधली अजून एक संज्ञा महत्वाकांक्षा. महत्वाकांक्षा म्हणजे आपले भविष्याचे नियोजन असते, म्हणजेच मी लोकांना आवडावे, लोकांनी मला स्वीकारावे इत्यादी इत्यादी. म्हणजे महत्वाकांक्षा अनेक बाबतीतल्या असू शकतात, म्हणजे ते प्रतिष्ठेच्या बाबतीमधल्या असू शकतात, पैशाच्या बाबतीमधल्या असू शकतात, सेक्सच्या बाबतीमधल्या असू शकतात. आपल्याला जे काही करावंसं वाटतं, भविष्यामध्ये काहीतरी चांगलं करावंसं वाटतं, जे आपल्याला चांगलं वाटतंय अर्थात, पण ते खरंच चांगलं असेल असं नाही, पण आपल्याला करावंसं वाटतं. किंवा महत्वाकांक्षा हा शब्द जो आहे मुख्यतः चांगल्या गोष्टींसाठी वापरला जातो, म्हणजे यश मिळवण्यासाठी, चांगलं कुठलं तरी काम करून दाखवण्यासाठी, समाजाची किंवा देशाची सेवा करणे ही महत्वाकांक्षा असू शकते. किंवा माझा स्वतःचा एक मोठा बिझनेस असेल ही एक महत्वाकांक्षा असू शकते. अशी प्रत्येक माणसाला परमेश्वराने दिलेली जी सामाजिक प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये हा एक महत्वाकांक्षा नावाचा भाग पण येतो. तुम्ही नुसते हातावर हात धरून बसू शकत नाही किंवा काहीच करू शकत नाही. लोकांनी तुम्हाला आवडावे, स्वीकारावे असे आपोआप घडून येत नाही. म्हणजे लोकांनी, तुम्ही काहीच न करता लोकांना तुम्ही आवडला पाहिजे, आवडता किंवा असं नसतं. तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. उदाहरणार्थ तुम्हाला भरपूर शिकायचं असेल तर तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागतो. अशा पद्धतीने आपल्याला ते ध्येय गाठण्यासाठी काही त्याग करावा लागतो. म्हणजे तुम्हाला जर लोकांनी हुशार म्हणावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी नुसतं लोकांनी मला हुशार म्हणून चालत नाही. आपल्याला हुशार म्हणण्यासाठी, लोकांनी आपल्याला हुशार म्हणण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि काहीतरी त्याग करावा लागतो. म्हणजे काहीतरी कष्ट करावे लागतात. ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला काहीतरी कष्ट करावे लागतात, काहीतरी त्याग करावा लागतो. काही अनैतिक गोष्टी असतात ज्या मानवाला आवडतात, ज्या करताना खूप खूप आनंद मिळतो, पण ते करताना मला समाजाने पाहिले तर मात्र मी समाजाला आवडेनासा होतो. आपल्याला जर काही फायदा होणार नसेल तर मला वाटत नाही तुम्ही आणि मी त्या ध्येयासाठी काही कष्ट करू किंवा त्यासाठी काही त्याग करू. आणि बिलने त्याच्या कहाणीमध्ये सांगितलेला खूप मोठा फायदा होता, त्याची घोषणा, आता मी यशस्वी झालो. म्हणजे इथे त्यांना जो आणि जोला म्हणायचं आहे की काही लोक अशी गोष्ट करतात की ध्येय गाठण्यासाठी आपल्याला कष्ट तर करावे लागतात, पण काही गोष्टी लोक अशा पण करतात की ज्या गोष्टी करताना आपल्याला जर लोकांनी बघितलं तर आपल्याला लाज वाटेल, हा भाव त्यांच्या डोक्यामध्ये असतो. आणि दुसरा मुद्दा ते आपल्याला सांगतात की तुम्ही आणि मी ध्येयासाठी काम करतो, कष्ट करतो. जर आपल्यापुढे ध्येयच नसेल, कुठलं उद्दिष्ट नसेल तर आपण कष्ट आणि त्याग करणार नाही. आणि बिलने हे जे वाटणं आहे, लोकांनी माझं कौतुक करावं आणि मी लोकांना दाखवून द्यावं आणि स्वतः त्याग करून मग मी लोकांना मोठा झालेला दाखवीन, हे जे सांगितलं होतं बिल डब्ल्यूने त्याच्या कहाणीमध्ये, तर त्याचं वाक्य होतं आता मी यशस्वी झालो म्हणून त्याचं वाक्य होतं. पुढचं पॅराग्राफ आहे त्या ह्याच्यातला, हे परमेश्वरा आपल्यापैकी कितीतरी जणांना असे बिल सारखे वाटले असेल. आपण आपले ध्येय ठरवतो आणि ते गाठण्यासाठी वर्षानुवर्ष आपण मानपाठ एकत्र करून काम करतो आणि तो यशस्वी होण्याचा दिवस उगवतो. म्हणजे आपल्याला आपण काहीतरी एक उद्दिष्ट ठरवतो, ते उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण भरपूर कष्ट करतो, भरपूर मानपाठ एकत्र करून भरपूर कष्ट करतो आणि एक दिवस असा आपल्या जीवनामध्ये उगवतो, ते आपलं उद्दिष्ट साध्य होतं. त्या दिवशी समाज आपली पाठ थोपटतो आणि ते म्हणतात, जो तू खूप चांगला किंवा भला माणूस आहेस, तू खूप चांगला माणूस आहेस, तू खूप महान काम केले आहेस. आणि आपल्याला त्यावेळी जी भावना येते ती खूप आश्चर्यकारक आणि सुखावह असते, ती खूप खूप सुंदर अशी भावना असते. म्हणजे मी एखाद्या ध्येयासाठी प्रयत्न करतोय, बरीच वर्ष झाले मी कष्ट करतोय, अभ्यास करतोय किंवा पैसा कमवतोय, पैसे साठवतोय, जे काय असेल ते कष्ट करतोय, त्याग करतोय, मेहनत करतोय आणि हे सगळं करून एक दिवशी ते ध्येय माझ्या आयुष्यामध्ये साध्य होतं. आणि ज्या दिवशी लोकांनी चांगलं मला म्हणावं म्हणून मी हे सगळं करत असतो आणि ज्या दिवशी ते माझं ध्येय साध्य होतं त्या दिवशी लोक माझं कौतुक करतात, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देतात आणि ती भावना जी येते शाबासकीची थाप मिळाल्यानंतर, लोकांनी कौतुक केल्यानंतर, ती खूप सुखावह भावना होती असं जो म्हणतोय. पण त्याच्यानंतर ती जी आलेली भावना असते, सुखावह वाटणारी जी भावना असते, लोकांनी कौतुक करण्याची जी कालावधी असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला जे चांगलं वाटणं असतं ते काही कालावधीपुरतं मर्यादित असतं, ते काय कायमचं नसतं. म्हणजे मी एखादं ध्येय साध्य केलं, म्हणजे मी एखादी शर्यत मी जिंकलो, तर ती शर्यत जिंकल्यानंतर
काही कालावधीपर्यंत लोक माझं कौतुक करतील, लक्षात ठेवतील, माझं नाव काढतील, पण काही कालावधीनंतर लोक हळूहळू या गोष्टी विसरून जातात की केदार एका शर्यतीमध्ये जिंकला होता. त्याच्यानंतर दुसरा कोणीतरी येतो, दुसरी कोणीतरी शर्यत जिंकतो आणि त्याचं कौतुक केलं जातं. मी जर पुन्हा पुढची शर्यत जिंकलो नाही तर लोक मला हळूहळू विसरायला लागतात. आणि हा मुद्दा जो आपल्याला पुढे सांगतोय की आपल्याला तसेच यश परत परत मिळत नाही. म्हणजे एकदा मी शर्यत जिंकलो म्हणजे प्रत्येक वेळेला जिंकेलच असं नाही, तसं यश प्रत्येक वेळेला मिळतच असं नाही. आणि ते यश परत परत मिळत नाही. लोक आपले परत परत कौतुक करत नाहीत, आपल्याला मान्यता देत नाहीत, आपल्याला पुन्हा ती प्रतिष्ठा मिळत नाही. आणि मग आपण सभोवताली पाहतो आणि स्वतःला म्हणतो हे असेच असते का. म्हणजे मी आता सांगितलं त्याप्रमाणे एक शर्यत जिंकली तर एकदाच कौतुक करणार, 2-4 दिवस लोक कौतुक करतील, नंतर विसरून जातील. पण आपली अपेक्षा असते की अरे मी 1982 साली एखादी किंवा 1988 साली एखादी चांगली गोष्ट केली असेल तर त्याचं 2021 मध्ये सुद्धा कौतुक केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर मी काहीच केलेलं नाही, 2088 नंतर 2021 पर्यंत मी काहीच केलेलं नसेल तरी सुद्धा लोकांनी माझं आता त्या गोष्टीसाठी कौतुक करावं असं मला आतून वाटत असतं, पण लोक माझं कौतुक करत नाहीत. बिल डब्ल्यू किंवा जो आणि चार्ली आपल्याला बिल डब्ल्यूचा लिखाणाचा आधार घेऊन जो आपल्याला हे समजावून सांगतोय, 12 आणि 12चा आधार घेऊन समजावून सांगतोय. म्हणजे थोडक्यात आपल्याला बिल डब्ल्यू समजावून सांगतोय की माणूस कसा कसा चुकीचे विचार करत जातो हे आपल्याला सांगतात. किंवा दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की परमेश्वरांनी ज्या आपल्याला नैसर्गिक प्रवृत्ती जिवंत राहण्यासाठी जगण्यासाठी दिलेल्या आहेत त्याचा गैरवापर आम्ही कसा करतो हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत बिल डब्ल्यू आणि जो आणि चार्ली. मग पुढे आपण पुन्हा आणखी एक ध्येय ठरवतो आणि नवे ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण पुन्हा कष्ट करायला लागतो, भरपूर कष्ट करतो, भरपूर त्याग करतो आणि शेवटी आपण तेही ध्येय गाठतो. म्हणजे माझं पहिलं ध्येय असेल समजा 2 व्हीलर घेण्याचं, काहीतरी करून कष्ट करून मी लहान होतो तेव्हा किंवा गरीब होतो तेव्हा 2 व्हीलर घेण्याचं कष्ट हे होतं. मग मी 2 व्हीलर कष्ट केले, पैसे साठवले, 2 व्हीलर घेतली, लोकांनी काही दिवस कौतुक केलं. आता माझं पुढचं ध्येय लोक काही दिवसांनी कौतुक करेनाशी होतात कारण माझं 2 व्हीलर जुनी झाली, लोक विसरून गेले, आता कोणी माझं 2 व्हीलर साठी कौतुक नाही करत. मग आता मी पुढचं ध्येय ठरवतो, आता मी 4 व्हीलर घेणार, छोटी गाडी, भले ती नॅनो का असेल, टाटा नॅनो का असेल, पण मी ती किंवा सेकंड हँड का असेल मी 4 व्हीलर घेणार. हे पुढचं ध्येय ठरवतो. पुढचं ध्येय गाठण्यासाठी मी पुन्हा कष्ट करायला लागतो, भरपूर कष्ट करतो आणि एक दिवशी ती माझ्याकडे नॅनो गाडी किंवा छोटी गाडी येते किंवा सेकंड हँड गाडी येते आणि आपल्याला पुन्हा शाबासकी मिळते आणि पुन्हा मानमरातब मिळतो, लोक पुन्हा कौतुक करतात. पण हेही फार काळ टिकत नाही कारण ते सुद्धा लोक जसं पहिलं यश माझं विसरायला लागतात तसं दुसरं पण यश विसरतात लोक आणि लोक मला विसरायला लागतात आणि मग मला पुन्हा आतून ती कमी काहीतरी कमी असल्याची भावना यायला लागते की लोक माझं कौतुक का नाही करत आहेत, 2दा तर माझं कौतुक केलं, आता का नाही करत आहेत, हा विचार सतत मनामध्ये यायला लागतो आणि माणूस आतून खायला लागतो. म्हणजे माणसाला परमेश्वरांनी नैसर्गिक प्रवृत्ती दिल्या, त्यातली सामाजिक प्रवृत्ती जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी, एकमेकांना सुखदुःख शेअर करण्यासाठी, एकमेकांचं कोडकौतुक करण्यासाठी, एकमेकांना समजावून घेण्यासाठी ही नैसर्गिक प्रवृत्ती दिलेली आहे. पण माणूस त्याचा गैरवापर अशा पद्धतीने करत जातो, त्याच्या अपेक्षा अशा पद्धतीने वाढत जातात. माझ्या बाबतीमध्ये जर मला सांगायचं झालं तर मला नक्की आठवतं की मला सतत वाटत असायचं आणि अजूनही वाटत असते की लोकांनी माझं कोडकौतुक करावं कारण लहानपणापासून 23व्या वर्षापर्यंत मी म्हणजे केदार सतत अयशस्वी होतो. त्यानंतर अचानक माझ्यावर परमेश्वराची कृपा झाली आणि एकामागे एक अशी उत्तुंग यश मला मिळत गेली. म्हणजे वयाच्या 23व्या वर्षापर्यंत मला माझ्या केदारच्या आयुष्यात, माझ्याबद्दल बोलतोय मी, माझ्या आयुष्यात भरपूर अपयश येत होती. मी 10वीला कमी मार्क पडले, 60% पडले, 11वीला नापास झालो, 12वीला नापास झालो, FYला नापास झालो, म्हणजे 7वीमध्ये नापास झालो होतो. अशा पद्धतीने मी सतत अपयशी माणूस होतो, मला काहीच करायला जमलं नव्हतं. पण 23व्या वर्षानंतर अचानक माझ्यावरती परमेश्वराची कृपा झाली आणि मला एक यश आलं, दुसरं आलं, तिसरं आलं आणि एका मागोमाग यश माझ्या आयुष्यात येत गेली आणि माझी प्रगती होत गेली, भौतिकदृष्ट्या प्रगती होत गेली आणि माझं कौतुक होऊ लागलं, लोक मला मान सन्मान द्यायला लागले. पण ती अवस्था कायम टिकली नाही. पुढे माझ्या हातात दारू आली, दारू वाढत गेली आणि माझं स्वतःबद्दल जे समजणं होतं ते तसंच चालू राहिलं. माझी दारू वाढत गेलेली होती, माझं काम, माझा परफॉर्मन्स सगळा खाली चालला होता. पण मी स्वतःला पूर्वीचाच केदार समजत होतो, तो चांगलं काम करत होता, चांगली प्रगती करत होता, तोच मी स्वतःला समजत होतो आणि मला तेव्हाही असं वाटत होतं
24 तास मी प्यायला लागल्यानंतर सुद्धा मला असं वाटत होतं की लोकांनी माझं कौतुक करावं, आणि तिथे माझी गल्लत होत होती आणि तिथे मी नैसर्गिक प्रवृत्तीचा गैरवापर करत होतो. आणि मला मग अपमान वाटायला लागले. लोक माझ्याकडे बघत नाहीयेत, लोक माझा अपमान करतायत, लोक मला मुद्दाम टाळतायत, या सगळ्या गोष्टी. आणि तो इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणून जे इंग्लिशमध्ये संकल्पना आहे, तो इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स माझ्यामध्ये यायला लागला आणि मी त्यामुळे अजून जास्त दारू प्यायला लागलो. पण मला हे कधी समजलंच नाही. म्हणजे बिलडब्ल्यूंनी हे 12 आणि 12 मधनं किंवा जो आणि चार्लींनी हे समजावून सांगेपर्यंत मला हे कधी समजलंच नव्हतं की माझ्या आयुष्यामध्ये हे जे काही सगळं घडलं ते म्हणजे माझ्या परमेश्वरांनी दिलेल्या सामाजिक प्रवृत्तीचा मी केलेला गैरवापर होता. हे मला जो आणि चार्ली ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर किंवा बिग बुक 12 आणि 12 वाचल्यानंतर समजलं. तोपर्यंत मला कधीही समजलं नव्हतं. पण ही सामाजिक प्रवृत्ती प्रत्येकामध्ये असते. मी जेव्हा माझ्या मार्गदर्शकांबरोबर 4थी आणि 5वी पायरी घेतलेली आहे, त्यामध्ये माझे जे स्वभाव दोष मला दिसून आले, त्यामध्ये हे या सामाजिक प्रवृत्तीशी निगडीत असलेले स्वभावदोष माझ्या मार्गदर्शकांनी मला दाखवून दिलेले होते. ते म्हणजे अप्रुव्हल सिकिंग, अटेन्शन सिकिंग, कंट्रोलिंग, कमांडिंग, ओव्हर एक्सपेक्टिव्ह, डॉमिनेटिंग, एक्सेट्रा एक्सेट्रा असे स्वभावदोष मला माझ्या मार्गदर्शकांनी माझ्या 4थ्या पायरीमधून दाखवून दिले होते. मी पुन्हा एकदा सांगतोय, मी माझ्याबद्दल बोलतोय की ही सामाजिक प्रवृत्तीचा मी कसा गैरवापर केला ते मी तुम्हाला सांगितलं. आणि माझे स्वभावदोष माझ्या 4थ्या 5व्या पायरीमध्ये मला मार्गदर्शकांनी दाखवून दिलेले किंवा मला सापडलेले. अप्रुव्हल सिकिंग म्हणजे लोकांनी माझं मी जे काय करतोय त्याला मान्यता दिली पाहिजे, याला म्हणतात अप्रुव्हल सिकिंग. त्याच्यानंतर अटेन्शन सिकिंग म्हणजे लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेणे. त्याच्यानंतर कंट्रोलिंग म्हणजे लोकांना कंट्रोल करायचा प्रयत्न करणे. कमांडिंग म्हणजे लोकांवरती अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करणे. ओव्हर एक्सपेक्टिव्ह म्हणजे लोकांकडून जास्त वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणे. डॉमिनेटिंग म्हणजे दुसऱ्यांना डॉमिनेट करण्याचा, दबाव ठेवण्याचा प्रयत्न करणे. हे सगळे स्वभावदोष माझ्या मार्गदर्शकांनी मला दाखवून दिले होते 4थ्या 5व्या पायरीमध्ये. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की ही सामाजिक प्रवृत्ती जी परमेश्वरांनी मला जिवंत राहण्यासाठी, एकमेकांबरोबर राहण्यासाठी, एकमेकांचं कोडकौतुक करण्यासाठी आणि समजावून घेण्यासाठी जी दिलेली होती, त्याचा मी आयुष्यभर गैरवापर करत आलेलो होतो. अशी ही आपली सामाजिक प्रवृत्ती होती. आता असे दिसून येते की आम्हा मानवांमध्ये जो सांगतोय आता पुढे, असे दिसून येते की आम्हा मानवांमध्ये कौतुक करून घेण्याची, प्रतिष्ठा मिळवण्याची, मान्यता मिळवण्याची आणि सत्ता मिळवण्याची एक अतृप्त इच्छा तयार होते. आणि आपल्याला ते जितक्या झटपट हवेसे वाटते त्याप्रमाणे ते होत नाही किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे ते लोक आपल्याला देत नाहीत. मग आपण त्या बाबतीत काय करतो, तर आपण त्यासाठी शॉर्टकट घ्यायला सुरुवात करतो. आपण हळूहळू खोटे बोलायला लागतो, आपण दिखावा करायला लागतो, आपण खोटं बोलायला सुरुवात करतो लोकांनी माझं कौतुक करावं म्हणून. आपण खोटं काहीतरी दाखवण्याचा, मी असतो एक आणि दाखवण्याचा वेगळं करायला प्रयत्न करायला लागतो. आपण फसवणुकीला सुरुवात करतो. आपण लोकांच्या पावलावर पाऊल ठेवून हळूहळू त्यांच्या पाठीवर चढून त्यांच्याच नरडीवर पाय रोवायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण स्वतःला लोकांनी प्रतिष्ठा द्यावी, मान द्यावा, स्वतःचं कौतुक करावं म्हणून हळूहळू आपण खोटं बोलायला लागतो, लोकांना फसवायला लागतो. लोकांचा आता जे मी सांगितलं ना, डॉमिनेटिंग, कंट्रोलिंग, हे जे स्वभाव दोष आहेत माझे किंवा आपल्यासारख्या लोकांचे, तर लोकांच्या नरडीवर पाय ठेवून आपण स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न करतो. ह्या सामाजिक प्रवृत्तीचा गैरवापर म्हणून आपण हे सगळं करतो. आणि साहजिकच आपल्या अशा वागण्यातून इतरांना वेदना आणि त्रास व्हायला सुरुवात होते. म्हणजे मी जेव्हा लोकांना फसवायला लागतो, त्रास द्यायला लागतो, लोकांच्या नरडीवर पाय देऊन जेव्हा मी पुढे जातो, मी जेव्हा लोकांना डॉमिनेट करतो, त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यावरती अधिकार गाजवायचा प्रयत्न करतो, तेव्हा साहजिकच आहे की लोक रिटॅलिएट करणार, मला पुन्हा पलटवार माझ्यावरती करणार, त्यांना वेदना होणार, त्यांना त्रास व्हायला सुरुवात होणार आणि त्या वेदनांच्या बदल्यामध्ये ते माझ्यावरती प्रति हल्ला करणार. आणि त्यातून आपल्याला त्रास आणि वेदना, त्यातून त्यांना त्रास आणि म्हणून स्वेच्छेवर नियंत्रित होणारे जीवन हे क्वचितच यशस्वी होते. म्हणजे बिलडब्ल्यू आता आपल्याला पुढे सांगणार आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की स्वेच्छेवर नियंत्रित होणारे हे जीवन जे असतं, म्हणजेच मी जशी माझी स्वेच्छा त्या माझ्या नैसर्गिक प्रवृत्तीमध्ये घातली आणि अवाजवी अपेक्षा ठेवल्या स्वतःकडून आणि इतरांकडून, ते तशा स्वेच्छेवरती अवलंबून असणारं जे जीवन असतं ते कधीच यशस्वी होत नाही असं बिलडब्ल्यू म्हणतात. आपल्या अशा वागणुकीमुळे आपण सभोवतालचे लोक, जागा आणि परिस्थिती यांच्याशी आपला सतत संघर्ष होत असतो.
म्हणजे आपल्या ह्या विचित्र वागण्यामुळे नैसर्गिक प्रवृत्ती, सामाजिक नैसर्गिक प्रवृत्ती लिमिटच्या बाहेर गेल्यामुळे आपल्या भोवतीचे लोक, जागा आणि परिस्थिती यांच्याशी सतत संघर्ष होत असतो. आता माझं म्हणणं, परमेश्वराने दिलेल्या जगण्यासाठी आवश्यक अशा 3 सहज प्रवृत्तींना आपण कसा आणि का गैरवापर करतो आणि त्याचे दुष्परिणाम कसे होतात हे आपल्याला जो आणि चार्ली समजावून सांगत आहेत. म्हणजे आपल्याला परमेश्वरांनी ज्या 3 नैसर्गिक प्रवृत्ती दिलेल्या आहेत त्यातली पहिली होती सामाजिक प्रवृत्ती. त्यांचा आपण कसा गैरवापर करतो आणि त्याचा आपल्याला कसा त्रास होतो हे आपल्याला BW सांगतायत आणि जो आणि चार्ली समजावून सांगतायत. पुढची आता पहिली सामाजिक प्रवृत्ती संपली. आता दुसरी नैसर्गिक प्रवृत्ती ती आहे संरक्षणाची प्रवृत्ती किंवा संरक्षणाची प्रवृत्ती. सिक्युरिटी इन्स्टिंक्ट त्याला इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं. सिक्युरिटी इन्स्टिंक्ट दुसरी प्रवृत्ती. पहिली आपण सामाजिक बघितली, दुसरी संरक्षणाची प्रवृत्ती किंवा सिक्युरिटी इन्स्टिंक्ट. मित्रांनो, मी फार फास्ट नाही आणि फार स्लो नाही, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय. समजावून घ्या, आपल्याला जास्त भाग होऊ द्यायचे नाहीत म्हणून मी हा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काही लोकांना कदाचित वाटेल आपण खूप फास्ट चाललोय, काही लोकांना वाटेल आपण खूप स्लो चाललोय, पण मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. असो, आपली दुसरी संरक्षणाची प्रवृत्ती, दुसरी नैसर्गिक प्रवृत्ती संरक्षणाची प्रवृत्ती किंवा सिक्युरिटी इन्स्टिंक्ट. जो म्हणतो, मला माहित आहे की AA मध्ये आपण 1 दिवसाच्या तत्वावर जगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तरीही मला हेही माहित आहे की या हॉलमधील प्रत्येकाने आपापला विमा उतरवलेला आहे. म्हणजे जगातल्या प्रत्येक लोकांनी, बहुतेक सगळ्या लोकांनी स्वतःचा इन्शुरन्स काढलेला असतो. आपले स्वतःचे भविष्यात संरक्षण करणे हा त्यामागील उद्देश असतो. म्हणजे संरक्षण प्रवृत्ती किंवा ही सिक्युरिटी इन्स्टिंक्ट परमेश्वराने आपल्याला का दिली, तर आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी, आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला ही सुरक्षा प्रवृत्ती दिलेली आहे. आणि ह्याचाच एक भाग म्हणून माणूस आपला विमा उतरवून ठेवतो किंवा इन्शुरन्स उतरवून ठेवतो. कशासाठी, तर किंवा आपल्या भविष्याची म्हातारपणाची प्रोव्हिजन करण्यासाठी काहीतरी पैसे जमा करतो, आयुष्यभर पैसे जमा करून बाजूला ठेवतो. कशासाठी, तर आपलं भविष्य जे आहे ते चांगलं राहावं, सिक्युअर राहावं म्हणून परमेश्वरांनी ही आपल्याला सिक्युरिटी इन्स्टिंक्ट दिलेली आहे. जर परमेश्वरांनी आपल्याला ही सिक्युरिटी इन्स्टिंक्ट दिली नसती तर काय झालं असतं, आपण म्हातारपणाचा विचार केला नसता, आपण आपल्या मुलांची मोठं होणं, त्यांची शिक्षण, त्यांची लग्न आणि आपलं म्हातारपण याच्या प्रोव्हिजन केल्या नसत्या. आपल्याला जर समजा चुकून काय झालं तर आपल्या बायका पोरांची आपण सोय विम्याच्या द्वारे करून ठेवली नसती. आपण हे सगळं करतो कारण आपल्याला परमेश्वरांनी सुरक्षा प्रवृत्ती दिलेली आहे किंवा सिक्युरिटी इन्स्टिंक्ट दिलेली आहे. बिल म्हणतो, प्रत्येक मानव स्वतःचे भविष्य सुरक्षित करण्याची इच्छा घेऊनच जन्माला येतो. तो म्हणतो की जर आपल्याकडे तशी इच्छा नसेल तर आपण भविष्यासाठी जगण्यासाठी अत्यावश्यक अशा अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची व्यवस्थाच करणार नाही. आणि मग पुढच्या पिढीमध्ये, पुढच्या थंडीमध्ये आपण गारठून मरू किंवा पुढच्या दुष्काळात आपण उपासमारीने मरून जाऊ. म्हणून भविष्यासाठी स्वतःची सुरक्षा करण्याची इच्छा ही जिवंत राहण्यासाठी परमेश्वराने आपल्याला दिलेली प्रवृत्ती आहे. म्हणजे आता समजा पावसाळा येणार असेल तर आपण आपल्या घराची डागडुजी करून घेतो, रेनकोट बाहेर काढतो किंवा नसेल आपल्याकडे रेनकोट तर आपण रेनकोट विकत आणतो, थंडीच्या दिवसामध्ये स्वेटर नसेल तर स्वेटर आणतो. हे सगळं जे करतो आपण, हे सगळं त्या सुरक्षा प्रवृत्तीच्या अंडर येतं. आणि जर हे आपल्याकडे नसतं तर आपण जिवंतच राहिलो नसतो असं BW म्हणतोय, किंवा उपाशी मेलो असतो. आपण जर भविष्यात खायच्या अन्नाची सोय केली नसती, नवीन शेतामध्ये अन्न उगवलं नसतं किंवा धान्य खरेदी करण्यासाठी पैसा मिळवला नसता तर आपण जिवंत राहू शकलो नसतो. आणि मग हे आपलं स्वतःचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर आपल्याला त्याप्रमाणे काही निर्णय घ्यावे लागतात आणि विचार करावा लागतो की माझे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला काय काय करावे लागेल. आपण जसजसे लहानाचे मोठे होत जातो तसतसे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपल्याला समाज शिकवत जातो. म्हणजे आपल्याला हा विचार करायला लागतो की माझं राहणीमान काय आहे, त्याप्रमाणे ह्या राहणीमानाप्रमाणे जर मला भविष्यात जगायचं असेल, म्हातारपण माझं चांगलं घालवायचं असेल तर मला त्यावेळेला किती पैसे लागतील, हे सगळ्याचा विचार आपण करायला लागतो. आणि आयुष्यभर आपण हा विचार करत असतो. आणि हे जे विचार करणं असतं किंवा हे प्रत्येकाची जी सुरक्षेची जी लेवल आहे ती खूप वेगवेगळी असू शकते. म्हणजे प्रत्येक माणसागणिक, प्रत्येक समाजागणिक, प्रत्येक देशागणिक वेगवेगळी असू शकते. म्हणजे एखादा गरीब माणूस असेल तर त्याचं स्वप्न असतं की म्हातारपणासाठी माझ्याकडे 50,000 किंवा 1,00,000 रुपये असतील तर माझं आयुष्य सुरक्षित झालं असं त्याला वाटत असतं.
पण तेच जर एखादा श्रीमंत माणूस असेल की ज्याला महिन्याला 1 लाख रुपये पगार येतात, त्याला असं वाटतं की माझ्या खात्यामध्ये किमान 50 लाख रुपये किंवा 1 करोड रुपये असले तर मी सिक्युअर होणार आहे. म्हणजे ही स्वतःला सिक्युअर वाटण्याची लेवल जी आहे ती प्रत्येक माणसामध्ये वेगळी असते, पण प्रत्येकामध्ये कुठे ना कुठेतरी ही लेवल असते, कारण ही परमेश्वराने दिलेली आपल्याला सुरक्षा प्रवृत्ती आहे आणि ती स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी दिलेली प्रवृत्ती आहे. आता ही सुरक्षा प्रवृत्ती परमेश्वरांनी फक्त माणसालाच दिली आहे का? तर अजिबात नाही. अमिबापासून डायनोसॉर पर्यंत जेवढे काही प्राणी या जगामध्ये आहेत किंवा होते अस्तित्वामध्ये, त्यातल्या प्रत्येकाला स्वतःचा जीव वाचवण्याची ही सुरक्षा प्रवृत्ती परमेश्वरांनी दिलेली आहे. म्हणजे जशी ग्रुपमध्ये राहण्याची आपण सामाजिक प्रवृत्ती प्राण्यांमध्ये असतं हे बघितलं, तसंच स्वतःचा जीव वाचवण्याची प्रवृत्ती आपण डिस्कव्हरी चॅनल असेल बघत असाल तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगण्याची काही गरज नाही. प्रत्येक जीव, मग ते हरिण असेल, ससा असेल, बेडूक असेल, मासा असेल, छोटा मासा असेल नाही तर मोठा मासा असेल किंवा सिंह असेल किंवा वाघ असेल किंवा हत्ती, कोणी जगातला कुठलाही प्राणी घ्या, प्रत्येक प्राण्याला स्वतःचा जीव वाचवण्याची बुद्धी परमेश्वरांनी दिलेली असते, किंवा ही बुद्धी म्हणण्यापेक्षा ही सुरक्षा प्रवृत्ती परमेश्वरांनी दिलेली असते. आता पुढचा पॅराग्राफ जीव आणि चार्ली मधला. आता जर का तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर तुम्ही नुसते हातावर हात धरून बसू शकत नाही, धम्म बसू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागतील, पैसा अडका जमवावा लागेल, ते पैसे कुठेतरी गुंतवावे लागतील, त्याबरोबरच तुम्हाला काही त्यागही करावा लागतो. आणि हे सर्व आपण आज एका दिवसात करू शकत नाही आणि आपले भविष्य एका दिवसात सुरक्षित करू शकत नाही. मला वाटत नाही की जर आपला काही फायदा होणार नसेल तर तुम्ही आणि मी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ते कष्ट किंवा त्याग करू. म्हणजे हे एका दिवसात होणारं काम नाहीये. आपल्याला बराच काळ त्याच्यासाठी झटावं लागतं, कष्ट करावे लागतात, काही त्याग करावे लागतात. आत्ता जरा खिशाला चाप घालावा लागतो आणि भविष्याची प्रोव्हिजन करावी लागते. आपण पुन्हा एकदा आपलं जे सुरक्षेचं हे ठरवलेलं असतं ते ध्येय, मगाचंच उदाहरण परत ऍप्लिकेबल होतं, 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं जे मी उदाहरण दिलं. आपल्याला असं वाटत असतं सुरक्षेच्या बाबतीमध्ये पण ते लागू होतं की आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे 2 व्हीलर आली म्हणजे माझा त्रास कमी होईल, मला जरा बरं वाटेल, मला इकडे तिकडे फिरता येईल असं वाटायला लागतं. म्हणून आपण 2 व्हीलर साठी कष्ट करतो. काही दिवसांनी 2 व्हीलर येते, पुन्हा एकदा तीच परिस्थिती, काही दिवस मजा येते, काही दिवसानंतर असं वाटायला लागतं की माझ्याकडे 4 व्हीलर असली पाहिजे, माझ्याकडे चांगले कपडे असले पाहिजेत, चांगले बूट असले पाहिजेत, मी चांगला परफ्यूम मारला पाहिजे, माझे विमा असला पाहिजे, माझं याव असलं पाहिजे, त्याव असलं पाहिजे. आणि हे आयुष्यभर चालू राहतं माणसाचं. पण हे सगळं चालू ठेवणं हे नैसर्गिक प्रवृत्ती आहे, याच्यामध्ये काही वाईट नाहीये. पण माझ्यासारखा माणूस जो असतो तो या नैसर्गिक प्रवृत्तीमध्ये म्हणजे परमेश्वरांनी दिलेली सुरक्षा प्रवृत्ती जी आहे त्याच्यामध्ये स्वेच्छा घुसडतो आणि त्या स्वेच्छा घुसडल्यामुळे त्याचा अतिरेकी वापर केल्यामुळे माझ्यामध्ये मग पुढे भीतीचं रूपांतर होतं. म्हणजे माझ्या महत्वाकांक्षा किंवा माझी ही सुरक्षा प्रवृत्ती जी आहे त्याचं रूपांतर अवाजवी भीतीमध्ये, किंवा आपल्याकडे जे म्हणतात ना लोक अनामिक भीती वाटायला, मला एक अनामिक भीती वाटते, तर त्या अवाजवी भीतीमध्ये किंवा अनामिक भीतीमध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजे मला ही खात्री वाटत नाही की मला सुरुवातीला वाटत असतं की माझ्याकडे 50 लाख रुपये बॅलन्स आला की मी सेफ आहे, पण 50 लाख रुपये आल्यानंतर सुद्धा असं वाटतं की अरे 50 लाख रुपये म्हणजे काहीच नाही झालं, मला पुरतील का 50 लाख रुपये, आणि मग भीती वाटायला लागते. आणि मग हे वाटणं म्हणजे परमेश्वरांनी फक्त मला माझं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला ही प्रवृत्ती दिलेली आहे, पण माझी स्वेच्छा त्याच्यामध्ये 50 लाख मिळाल्यानंतर मला 50 करोड वाटायला लागतात. ही माझी स्वतःची स्वेच्छा मी त्याच्यामध्ये घालतो आणि तिथे गडबड व्हायला सुरुवात होते आणि तिथं माझा इतर माणसांशी संघर्ष व्हायला, जागांची आणि परिस्थितीशी संघर्ष व्हायला सुरुवात व्हायला लागते. कारण पुन्हा 50 लाखाचे 50 कोटी करण्यासाठी मी पुन्हा लोकांना फसवायला लागतो, लोकांशी खोटं बोलायला लागतो, लोकांच्या नरडीवर पाय द्यायला लागतो. आणि जसं मी सामाजिक प्रवृत्तीमध्ये केलं तसंच मी सुरक्षा प्रवृत्तीमध्ये करतो आणि त्यामुळे माझी गडबड होते आणि मग मला लोक हळूहळू त्रास द्यायला लागतात किंवा नकोसा करायला लागतात किंवा बाजूला टाकायला लागतात. म्हणजेच मगाशी आपण जे बघितलं होतं, BW ने आपल्याला सांगितलं होतं की स्वेच्छेवर नियंत्रित होणारे जीवन हे यशस्वी नसते, तसंच आता इथे पण लागू होतं की मी जर स्वेच्छेवरती माझी स्वेच्छा जर मी या सामाजिक प्रवृत्तीमध्ये घुसडली तर माझं जीवन यशस्वी होणार नाहीये. कदाचित मला पैशानी यश मिळेल, मला भरपूर पैसे माझ्याकडे असतील, पण मला मानसिक यश जे पाहिजे किंवा मला मानसिक शांतता जी पाहिजे, प्रसन्नता जी पाहिजे ती माझ्याकडे नसेल. त्यामुळे त्या जीवनाला किंवा त्या यशाला यश म्हणता येणार नाही, त्या गोष्टीला यश म्हणता येणार नाही. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की
सुरक्षा प्रवृत्तीमध्ये जर मी माझी स्वेच्छा घातली तर माझी गडबड होणार आहे आणि मग मला अवाजवी भीती वाटायला लागणार आहेत आणि मग माझं जीवन असह्य होणार आहे. या सुरक्षा प्रवृत्तीचं अजून एक उदाहरण देता येतं की माणसाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे दिली आहे ना, सुरक्षा प्रवृत्ती दिली. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सुरक्षा प्रवृत्ती परमेश्वरांनी मला का दिली, तर एखादा एक्सप्रेस हायवे आहे, त्या एक्सप्रेस हायवेवरती 100-120च्या स्पीडनी गाड्या चालल्यात आणि मला तो रस्ता क्रॉस करायचा असेल तर रस्ता क्रॉस करायला आणि येणाऱ्या गाड्यांची मला भीती वाटलीच पाहिजे. ही भीती नाही जर मला वाटली तर कुठली तरी, मी जर बेधडकपणे रस्ता क्रॉस केला गाड्यांकडे न बघता, तर कुठली तरी गाडी येऊन मला उडवून मला मारून टाकणार आहे. आणि म्हणून मला परमेश्वरांनी ही सुरक्षा प्रवृत्ती दिली की मला ज्या गोष्टींची वाजवी भीती वाटायला पाहिजे, माझा जीव वाचवण्यासाठी मला काही गोष्टींची भीती वाटलीच पाहिजे. ती जर नाही वाटली तर मी जिवंतच राहणार नाही आणि मला जिवंत ठेवण्यासाठी परमेश्वरांनी ही सुरक्षा प्रवृत्ती दिलेली आहे. पण मी त्याचा गैरवापर केला आहे. आता माझं उदाहरण, केदारचं उदाहरण, माझं शेअरिंग. आता मी संरक्षणाच्या प्रवृत्तींचा गैरवापर भीतीद्वारे केला आहे. मला शेवटी अगदी साध्या गोष्टींची भयंकर भीती वाटत होती. मला आयुष्यात सगळ्यात मोठी भीती वाटत होती ती अपयशाची भीती वाटत होती. पण नंतर तर शेवटी खूप साध्या गोष्टींची भीती वाटायला लागली होती. मला साधा मोबाईल वाजला तरी भीती वाटायची. जिथे भीती वाटायला पाहिजे तिथे बाटली पाहिजेच. म्हणजे मला माझ्या जीवनामध्ये असं झालं होतं की मोबाईल वाजला तरी मला भीती वाटायची. खूप लोक आपल्या शेअरिंगमध्ये सांगतात की मला रस्ता क्रॉस करायची भीती वाटायची. ही जी आहे ना मोबाईल वाजल्याची भीती किंवा रस्ता क्रॉस करायची भीती, आणि जर रस्ता क्रॉस करायचा असेल किंवा तो मोबाईल उचलायचा असेल तर मला पोटात दारू गेली पाहिजे. हे जे आहे ना, हे अतिरेकी झालेलं माझं हे जीवन होतं आणि त्याच्यासाठी मला बाटलीचा आधार घ्यायला लागत होता. माझ्या सुरक्षा प्रवृत्तीमध्ये मी स्वतःच्या गोष्टी मिसळल्यामुळं, अतिरेक केल्यामुळं मला अवाजवी भीती वाटायला लागल्या होत्या आणि त्यामुळे मला येणाऱ्या अपयशाच्या भीतीमुळे मला मोबाईलची भीती वाटायला लागलेली होती आणि ती भीती घालवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी मला दारूचा आधार घ्यायला लागायचा. अशा जीवन माझं चाललेलं होतं आणि अशा पद्धतीने मी त्या नैसर्गिक प्रवृत्तीमध्ये स्वेच्छा माझी घुसडली होती. एखाद्या आता मगाशी जसं रस्त्यावरचं उदाहरण दिलं मी रस्ता क्रॉस करण्याचं, तसं एखाद्या कड्यावरती मी जर गेलो तर त्या कड्यावरनं मी खाली पडलो तर मी मरून जाईन. ही माणसाला भीती वाटलीच पाहिजे. जर एखाद्या उंच कड्यावरती गेल्यानंतर माणसाला भीती वाटली नाही तर मग माझा जीव टिकणार नाही किंवा मी बिंदास जर कड्यावर जाऊन उड्या मारायला लागलो तर 100% माझा पाय घसरणार आहे आणि मी मरणार आहे. त्यामुळे मला हे जिवंत राहण्यासाठी परमेश्वरांनी सुरक्षा प्रवृत्ती दिली. पण मी किंवा माझ्यासारख्या माणसांनी त्याच्यामध्ये स्वतःच्या स्वेच्छा घुसडल्या, स्वतःची इच्छा त्याच्यामध्ये घुसडली आणि त्यामुळे माझं वाटोळं झालं. म्हणजेच काय, परमेश्वरांनी मला दिलेली सुरक्षा प्रवृत्ती आणि आधीची सामाजिक प्रवृत्ती यांच्यामध्ये मी स्वेच्छा मिसळली आणि त्यामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. आता परमेश्वरांनी दिलेली तिसरी प्रवृत्ती सेक्स इन्स्टिंक्ट म्हणजेच संभोग प्रवृत्ती किंवा प्रणय प्रवृत्ती आपण त्याला असं म्हणू शकतो. तर जो म्हणतो की प्रत्येक मानव ही प्रणयाची इच्छा घेऊनच जन्माला येतो. कधी काही चुकीच्या शिकवणुकीमुळे किंवा काही घटनांमुळे ही प्रणयाची इच्छा बंद पडू शकते, पण तरी सुद्धा प्रत्येक माणूस ही इच्छा घेऊन जन्मालाच येतो. ही परमेश्वरांनी आपल्याला इच्छा का दिली आहे, तर आपण जर सेक्स केलेच नाही तर आपली भावी पिढीच निर्माण होणार नाही. म्हणजे माणसाने जर सेक्स केलं नाही तर भावी पिढी, माणसाने किंवा कुठल्याही प्राणी मात्रांनी जर सेक्स केलं नाही तर भावी पिढी म्हणजे पुढचं प्रजनन होणार नाही आणि भावी पिढी जन्माला येणार नाही. आणि परमेश्वराला असं वाटतं की हा समाज चालू राहिला पाहिजे, प्राण्यांची जात, मानव जात जिवंत राहिली पाहिजे, त्यांचं प्रजनन होत राहिलं पाहिजे, ते संख्येने वाढत राहिले पाहिजेत. जुने लोक मरतील तसे नवीन लोक जन्माला यायला पाहिजेत आणि लोकांचा जन्म व्हावा किंवा ही प्रजाती जिवंत राहावी, टिकावी, म्हणून परमेश्वरांनी आपल्याला दिलेली ही सेक्स इन्स्टिंक्ट आहे. म्हणून इतर दोन प्रवृत्तींप्रमाणे जर आपल्याला पुनर्निर्मिती करायची असेल म्हणजेच प्रजनन करायचं असेल तर आपल्याला त्याप्रमाणे काम केले पाहिजे. तुम्हाला सेक्स करायला फक्त 2 ते 3 मिनिटच काम करावे लागते, पण तुम्ही जर जास्त तग धरू शकत असाल तर मात्र तुम्ही ते जोक मारतो तिथं, तर तुम्ही ते दिवसभर सेक्स करू शकता असा तो जोक मारतो. जोक आपण त्यातले जोक सोडून देऊया, पण त्यातला महत्वाचा भाग बघूया. महत्वाचा भाग त्यातला असा आहे की तो पुढे म्हणतो की
आणि मला वाटत नाही की तुम्ही किंवा मी असे काही करणार नाही. म्हणून जर त्यातून आपल्याला काही मिळणार नसेल तर हे केल्यानंतर मिळणारा फायदा म्हणजे यशस्वी सेक्स केल्यानंतर मिळणारे भावनिक किंवा शारीरिक फिलिंग जी आहे ही भावना होय. म्हणजे मग आपण सुद्धा हे सेक्स का करतो? जर परमेश्वरांनी नुसतंच सांगितलं असतं की प्रजनन करण्यासाठी तुम्हाला हे सेक्स दिलेलं आहे, हे तुम्ही करायला पाहिजे, असं कोणी जर आपल्याला सांगितलं असतं आणि जर सेक्स केल्यानंतर आपल्याला जो फील येतो, भावनिक, मानसिक, शारीरिक जो काय फील येतो, तो फील जर आला नसता तर कोणीच सेक्स केलं नसतं किंवा आपण सुद्धा सेक्स केलं नव्हतं. म्हणून परमेश्वरांनी आपल्याला ही इन्स्टिंक्ट पण दिली आणि त्याच्याबरोबर ही भावना पण दिली, चांगलं वाटण्याची भावना. सेक्स केल्यानंतर येणारी जी चांगल्या वाटण्याची भावना असते ती पण दिली. या मानवाला मिळणाऱ्या फायद्यापैकी एक महत्वाचा फायदा किंवा ही सुखद भावना आहे. पण इतर दोन प्रवृत्तींप्रमाणे हे फिलिंग सुद्धा काही वेळच टिकते. म्हणजे जसं आपण सुरक्षा किंवा सामाजिक प्रवृत्तीमध्ये बघितलं तसं हे मिळणारी सुखाची भावना जी असते, सेक्स झाल्यानंतर मिळणारी सुखाची भावना जी असते ती पण फार काळ टिकत नाही, थोडा वेळच टिकते. आणि जे तुम्हाला हवे असते ते फिलिंग परत परत सेक्स करून सुद्धा मिळत नाही आणि तुम्हाला असं वाटतं की मला ते फिलिंग परत 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 मिळालं पाहिजे. आणि आपण त्याच्यामध्ये हे परमेश्वरांनी इथपर्यंत आपल्याला जे दिलेलं आहे ते सेक्स प्रवृत्तीच्या अंडर दिलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये स्वतःची इच्छा, स्वेच्छा मिसळतो. आणि मग आपल्याला काय वाटायला लागतं की मला सतत सेक्स पाहिजे, दिवसभरात 5 वेळेला पाहिजे, 10 वेळेला पाहिजे, मला वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर पाहिजे, मला वेगवेगळ्या अँगलमध्ये पाहिजे, मला माधुरी दीक्षित बरोबर पाहिजे, मला जुही चावला बरोबर पाहिजे, मला आत्ताच्या नाट्यांची नावं माहीत नाहीयेत, पण मला बॉलिवूड मधल्या, आपण असं म्हणू शकतो की मला बॉलिवूड मधल्या किंवा हॉलिवूड मधल्या हिरोईन्स बरोबर सेक्स करायला पाहिजे, मला आवडते त्या मुलींबरोबर, स्त्रियांबरोबर, बायांबरोबर पाहिजे, मला पाहिजे तसं, मला पुढून पाहिजे, मागून पाहिजे, वरून पाहिजे, खालून पाहिजे. हे जे सगळं वाटणं जे आहे ना, हे सगळं वाटणं म्हणजे माझ्या नैसर्गिक प्रवृत्तीचा झालेला अतिरेक आहे. आता हे मला हे सगळं वाटतं, हे आता हीच प्रवृत्ती जी आहे, ही सेक्सची जी प्रवृत्ती आहे परमेश्वरांनी जशी माणसाला दिली तशी जगातल्या प्रत्येक प्राणी मात्राला पण दिलेली आहे. कुत्र्यांना दिली, गाढवाला दिली, हत्तीला दिली, बैलाला, गाई बैलांना सुद्धा दिलेली आहे. पण माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये हा फरक असतो. मी तुम्हाला काही उदाहरणं, 1-2 उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक येईल. मला काय वाटत असतं सेक्स बद्दल ते मी आता तुम्हाला सांगितलं. प्राण्यांबद्दल आता तुम्हाला सांगतो. एक छोटंसं उदाहरण घेऊया, कुत्र्यांचं उदाहरण घेऊया आपण. कुत्र्यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर तुम्हाला लहानपणापासून तुम्ही बघत असाल, आठवत असेल तुम्हाला की जेव्हा भाद्रपद महिना येतो तेव्हा भाद्रपद महिना म्हणजे कुत्र्यांचा तो प्रजननाचा कालावधी असतो आणि कुत्री आपल्याला रस्त्यावरती सेक्स करताना दिसतात. ती मुख्यतः भाद्रपद महिन्याच्या आसपास करताना दिसतात. वर्षातले उरलेले जे 11 मराठी महिने असतात त्या मराठी महिन्यांमध्ये फारसे तुरळक अगदी अपवाद वगळले, आपल्यासारखे काही त्यांच्यामध्ये पण असतील पण तुरळक काही अपवाद वगळले तर कुत्री भाद्रपद महिना सोडला तर सेक्स करताना दिसत नाहीत. म्हणजे प्रजननाची जी प्रवृत्ती आहे ती माणसाला जशी परमेश्वरांनी दिली तशीच त्या कुत्र्यांना पण दिली, पण कुत्री आपल्यासारखा गैरवापर करत नाहीत. आपल्याला जसं वाटतं की मला वेगवेगळ्या बायका पाहिजेत, एका वेळी 3 पाहिजेत, वरून, खालून, पुढून, मागून, हे सगळं त्या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये नसतं. तुम्ही बघितलं असेल रस्त्यावर एक कुत्री असती, तिच्या मागे 5, 6, 7, 8 कुत्रे लागलेले असतात आणि सगळेजण एकत्र एकाच कुत्रीवरती काम करतात. त्यांना एकच सगळ्यांमध्ये चालते. आपल्यामध्ये असं नसतं, आपल्याला एकामध्ये आपल्याला 5 लागतात. हा आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये असलेला फरक आहे. आणि म्हणून आपण या सेक्सच्या प्रवृत्तीमध्ये आपली स्वेच्छा मिसळल्यामुळे आपली सगळी गडबड व्हायला लागते. दुसरं प्राण्याचं उदाहरण, आपण गाई बैलाचं उदाहरण घेऊ शकतो. गाय आणि बैल काय वर्षभर सेक्स करत नाहीत. गाय जेव्हा माझावरती येते त्याचा वास त्या बैलाला कळतो आणि त्याच्यानंतरच बैल तिला काम दाखवतो. वर्षभर ती वर्षातनं एकदाच तशी माझावरती येते गाय आणि त्याच वेळेला फक्त तो तिला काम दाखवतो. इतर वेळेला कधीही बैल तिच्या मागं लागत नाही किंवा तिच्यावरती लाईन मारत नाही किंवा तिच्यासारखा मागं फिरत नाही. किंवा आपण जे बाईला पटवण्यासाठी, स्त्रीला पटवण्यासाठी, खुश करण्यासाठी आपण जे जे काय करत असतो किंवा आयुष्यात जे काय आपण केलं आहे, बायांना इम्प्रेस करण्यासाठी, पोरी पटवण्यासाठी किंवा सेक्स मिळवण्यासाठी जे काय आपण इम्प्रेस करण्यासाठी केलं आणि जे वाममार्ग पण वापरले, आपण परत स्त्रियांशी संपर्क केले, आपण लग्न झालेल्या बायकांशी कोणी संबंध ठेवले असतील, हे जे काय सगळं आपण केलं ना, हे सगळं केलं हे प्राणी मात्र कधीही करत नाहीत. आणि हे सगळं करणं, आपण हे जे काय सगळं करणं म्हणजेच आपल्या परमेश्वराने दिलेली आपली जी सेक्स नावाची जी इन्स्टिंक्ट आहे ती, त्याच्यामध्ये स्वेच्छा नावाची आपली गोष्ट मिसळणे आणि त्याच्यामुळे हे सगळं होतं. आणि हे सगळं केल्यामुळं काय होतं,
आपल्याला जर पाहिजे असतं, समजा आपण एखाद्या बाईवरती लाईन मारत असेल आणि ती बाई आपल्याला पटावी म्हणून आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला खोटं बोलावं लागतं, आपल्याला खोटा दिखावा करावा लागतो, मी खूप श्रीमंत आहे असा दिखावा करावा लागतो, मी खूप चांगला आहे याचा दिखावा करावा लागतो, मी दारू पितोय हे तिच्यावरनं लपवावं लागतं. हे सगळं खोटं बोलणं आणि त्याच्या दृष्टीने अनुषंगाने ज्या गोष्टी आहेत खोट्या सगळ्या या आपल्याला कराव्या लागतात. आणि इथेच माणसाची चूक होते आणि इथेच माणूस अडचणीमध्ये येतो. सेक्सच्या हव्यासापायी किंवा त्या काय म्हणतात त्याला आकसापायी किंवा त्या हव्यासापायी माणूस चुकीच्या गोष्टी करतो, परत स्त्रियांशी संपर्क ठेवतो, लग्न झालेल्या बायकांशी संपर्क ठेवतो आणि मग माणसाला भीती, अपराधीपणा, लज्जा नाही, भीती, अपराधीपणा हे सगळ्या गोष्टी सतवायला लागतात आणि मग माणूस अजून दारूकडे ओढला जातो. आणि हे सगळं करणं म्हणजे आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीमध्ये आपण स्वतःची स्वेच्छा मिसळणे असं आहे. त्यामुळे आपण सेक्स चुकीच्या व्यक्तीबरोबर आपण नेहमी आपण सेक्स कसं करण्याची अपेक्षा केली, नेहमी चुकीच्या व्यक्तीबरोबर, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या वेळी, चुकीच्या फ्रिक्वेन्सीनी करण्याचा आपण नेहमी अपेक्षा ठेवलेली आहे. आणि आपल्या ह्या अपेक्षेमुळे लोक दुखावले जातात आणि लोक दुखावले गेले की आपल्यावरती ते प्रतिहल्ला करतात आणि आपल्याला त्रास व्हायला लागतो आणि मग आपण अजून दारूकडे ओढला जाऊ लागतो. सुदैवाने माझ्या बाबतीमध्ये म्हणजे केदारच्या बाबतीमध्ये हे असं कधी घडलेलं नाहीये. माझा आजपर्यंत, मी माझ्या शेअरिंगमध्ये नेहमी सांगतो की माझा आजपर्यंत कधीही परस्त्रीशी कुठलाही संबंध आलेला नाही. मी माझी बायको सोडून कुठल्याही परस्त्रीला नग्न अवस्थेत बघितलेलं सुद्धा नाही, त्यामुळे मला त्या बाबतीतला अनुभव नाहीये. पण आपल्या त्या अनेक लोक, मी असे गाढव लोक अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये बघितलेले आहेत, मूर्ख लोक की ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी छाती फुगवून शेअरिंगमध्ये सांगताना मी लोकांना ऐकलंय. मी अशा स्पीकरला बोलताना स्टेजवर उभं राहून नाईट विजिलमध्ये ज्याचं शेअरिंग सगळ्यात शेवटी ठेवतात. म्हणजे आपली लोक पण, ग्रुप पण आपले किती हुशार किंवा काय, त्यांना हुशार म्हणावं का मूर्ख म्हणावं ते समजत नाही. आपले लोक असं सेक्सवरचं शेअरिंग सगळ्यात शेवटी ठेवतात. नाईट विजिलला पहाटे 5 वाजता असं शेअरिंग ठेवतात सेक्सवरचं, जेणेकरून त्यांना वाटतं की सेक्सवरचं शेअरिंग ऐकायला लोक थांबतील. आणि तो गाढव जो असतो शेअरिंग करणार तो पण छाती फुगवून स्टेजवर उभा राहून सांगतो की मी आतापर्यंत 68 बायांना घेतलंय म्हणून. आणि ह्या गोष्टीची त्याला लाज वाटायला पाहिजे, त्या गोष्टीचा त्याला अभिमान वाटत असल्यासारखा तो छाती फुगवून ही गोष्ट सांगतो. असे मूर्खपणा अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये तुम्हीही कदाचित बघितलेले असतील, मी तर नक्की बघितलेले आहे. पण मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपण आपली स्वेच्छा त्या सेक्समध्ये मिसळल्यामुळे आपण खूप अडचणीमध्ये येतो. आणि त्यामुळं जो आणि चार्ली किंवा BW पुढे म्हणतात की हे सरळ आहे की स्वेच्छेवर नियंत्रित होणारे जीवन हे कधीही यशस्वी होत नाही. सेक्समध्ये मी जर माझी स्वेच्छा मिसळली तर मी कधीही यशस्वी होणार नाही. कदाचित मला कधी कधी यश येईल, कधी कधी मला सेक्स मला पाहिजे तसं करायला मिळेल, पण पर्यायाने कालांतराने ती माझी अपेक्षा वाढत गेली तर मी अडचणीत येणार आहे. या प्रवृत्तीची पूर्तता इतकी आनंददायक असते की कोणताही माणूस वेळोवेळी त्यातील एक किंवा अनेक गोष्टी परत परत करत राहतो आणि त्यामुळे इतरांना त्रास आणि वेदना तयार करत राहतो. म्हणजे माणसाला ही आयुष्य इच्छा शेवटी शरीर साथ देत नाही, म्हातारं झाल्यावर शरीर साथ देत नाही, पण तरी सुद्धा मनातली इच्छा मरत नाही माणसाची सेक्सची. आणि त्यामुळे आयुष्यभर माणूस या दृष्टीने प्रयत्न करत राहतो आणि त्यामुळे आयुष्यभर माणूस अडचणीत येत राहतो, असं ते BW आणि जो आणि चार्ली आपल्याला सांगतायत. आणि म्हणूनच मित्रांनो, स्वेच्छा आपल्या जीवनातील या 3 नैसर्गिक प्रवृत्तीमधूनच तयार होते किंवा आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो स्वेच्छा नावाची गोष्ट. आणि त्यामुळे आपल्या गोष्टीचा आयुष्यामध्ये खूप त्रास होतो. आणि या सगळ्या गोष्टींमधूनच, या सगळ्या अतिरेकी प्रवृत्तींमधून किंवा या नैसर्गिक प्रवृत्तींमधून तयार झालेली स्वेच्छा किंवा आपण त्यामध्ये मिसळलेली स्वेच्छा जी असेल त्या स्वेच्छेमुळं आपल्या हातून सगळी दुष्कृत्य किंवा इतरांना दुखावणं किंवा इतरांना त्रास देणं जे असतं ते सगळं ह्या 3 मुख्यतः नैसर्गिक प्रवृत्तींमधून होतं. आणि म्हणून आपल्याला आयुष्यभर त्रास होत आलेला आहे आणि म्हणून आपण त्या दारूच्या घोटाकडे जास्त ओढले गेलेलो आहोत. पुढे ते म्हणतात, एक स्वार्थी आत्मकेंद्रित माणूस नेहमी जीवनाच्या ह्या प्रवृत्तींच्या पूर्ततेसाठी अतिरेक करत असतो, इतर गोष्टींना हानी आणि इजा करत असतो. आणि म्हणूनच इतर लोकांनी आपल्याला अनैतिक वागताना पकडले तर काय या भीतीने तो सतत मरणप्राय भीतीग्रस्त राहतो. आणि जरी त्यांनी आपल्याला पकडले नाही तर, आणि जरी परमेश्वर आपल्याला आपल्या हृदयातच वास करत असेल तर आपल्याला नेहमी माहीत असते की चूक काय आणि बरोबर काय, तरी सुद्धा आपण चूक करत असतो. आणि या गोष्टींशी जुळलेले आणि किंवा
या गोष्टींशी जुळलेले चिंता आणि अपराधीपणा आपल्याला अजून खायला सुरुवात करतात आणि ज्यामुळे माणसाचे मन हे खुनशी चिडींनी भरले जाते आणि त्याचे मन सतत भीतीने खात असते आणि तो सतत चिंताग्रस्त आणि अपराधीपणा त्याला असतो. त्याला कधीच चांगलं फिलिंग येत नाही, त्याला कधी प्रसन्न वाटत नाही आणि हे चांगले वाटण्यासाठी माणूस 1 पेग 2 पेग 4 पेग 6 पेग आणि 10 पेग पुन्हा म्हणजे हे सुख मिळत नाही, इकडून त्रास होतोय, भीती वाटते, अपराधीपणा वाटतोय, या सगळ्या चुका करायच्या हे सगळं मिळवण्यासाठी करण्यासाठी अतिरेकी करण्यासाठी आणि त्यानंतर येणाऱ्या या भावना लपवण्यासाठी दारू अशा अवस्थेमध्ये आपण लोक फसत जातो. हे आपल्याला बिलडब्ल्यू आणि हे सांगतायत आणि अर्थातच एक पहिला पेग घेतल्यानंतर आपली काय अवस्था होते ते सगळ्यांना माहिती, ती काय सांगण्याची गरज नाही कारण आपण मद्यपास नावाचा आजार बघितलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपली दारू वाढत गेली आणि त्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त या गोष्टींमध्ये फसत गेलो. मित्रांनो, आता आपल्या ह्या 3 प्रवृत्ती 12 आणि 12 मधल्या बघून झालेल्या आहेत. सामाजिक प्रवृत्ती, सुरक्षा प्रवृत्ती आणि सेक्स प्रवृत्ती किंवा प्रणय संभोग प्रवृत्ती आपली बघून झालेली आहे आणि आता आपण पुढच्या 50व्या भागामध्ये पान क्रमांक 53 वरून पुन्हा बिग बुक वाचायला सुरुवात करणार आहोत. आजच्या ह्या आपल्या ऑडिओ मधला 49व्या ऑडिओ मधला वेळ संपलेला आहे, त्यामुळे आपण आता इथे थांबूयात. आपली नेहमीची विनंती की आपला कोणताही ऑडिओ, त्यामधलं कोणतंही साहित्य कोणत्याही प्रकारे कोणत्याही माध्यमातून कोणालाही परस्पर देऊ नका, कोणालाही काही रेडीमेड अजिबात देऊ नका. याची व्हॅल्यू जपायला मला मदत करा. मला त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे कारण हे जर व्हॉट्सअपवर फिरायला लागले ऑडिओ तर कोणीही ते मनापासून ऐकणार नाही आणि त्याप्रमाणे कृती तर अजिबात करणार नाही आणि पुढच्या येणाऱ्या लोकांना सांगतील हे काय फालतू ऑडिओ मी सगळे ऐकलेत, ह्याच्यात काय दम नाही असं सांगतील आणि त्यामुळे या ऑडिओची व्हॅल्यू सुद्धा 0 होऊन जाईल आणि आपल्याला हे होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे मला ही मदत करा, ही तुम्हाला विनंती. तुमच्यामुळे मी या मार्गावर आहे, त्यामुळे तुमचे आभार. लवकरच आपण पुढच्या 50व्या भागामध्ये भेटूया जिथे आपण पान क्रमांक 53 वरचं बिग बुक वाचन पुन्हा एकदा कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद. आभार. थँक्यू.